नाशिक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। मनमाडजवळच्या घाट माथ्यावर असलेल्या नारायण गावामध्ये पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे आंबा आणि कांदा पिकांना फटका बसलाय। नाशिक विभागातील घटती भूजल पातळी चिंतेचा विषय बनते। सिंचनासाठी भूजलाचा अमर्याद उपसा आणि औद्योगिकरणासाठी पाण्याचा वापर वाढल्याने पाणी पातळीमध्ये घट होत असल्याचं दिसतंय। तब्बल 54 तालुक्यांपैकी 37 तालुक्यांमध्ये भूजल पातळीमध्ये 1 ते 2 मीटरने घट झाली आहे। नाशिकच्या आडगाव गावाजवळ असलेल्या रौंदळ डेअरी येथील चाऱ्यातून विषबाधा होऊ शकते। दरम्यान यामुळे 46 गायी मृत्यूमुखी पडल्या असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी चाऱ्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या मागणीनुसार मंदिरामध्ये लाडूचं प्रसादाचं वाटप सुरू केलेलं आहे। काल पुरातत्व विभागानं आदेश काढत विश्वस्तांवर गुन्हे दाखल करण्याचं पत्र पोलिसांना दिलं होतं। मात्र या संदर्भात विश्वस्तांनी प्रसाद वाटप सुरूच राहील ही भूमिका घेत पुरातत्वाला उत्तर दिलेलं आहे। तसेच अभिनेता आकाश ठोसरने देखील प्रसादाचं कौतुक केले। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये धानोरे शिवारात अपघातग्रस्त मालवाहू ट्रकनं पेट घेतला। येवला मनमाड राज्य महामार्गावर हा अपघात झाला होता। मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ट्रकला आग लागली आणि या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय।